घर हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रत्येकाला आपलं घर वेगळं आणि क्रिएटिव्ह पद्धतीने सजवायला आवडतं. म्हणूनच मी आपल्या व्हिडिओजमधनं तुम्हाला होम स्टायलिंग, होम डेकोर म्हणजेच घर सजवण्याच्या काही आयडियाज आणि टिप्स देत असते. तसंच मी तुम्हाला काही अशी ठिकाणं दाखवत असते की जिथे अशा होम डेकोरच्या वस्तू मिळतील, जेणेकरून तुम्हाला तुमचं घर सजवायला मदत होईल. नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास ठिकाण दाखवणार आहे, जिथे घर सजवण्याच्याच म्हणजेच होम डेकोरच्या अशा क्रिएटिव्ह आणि युनिक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. तर हे ठिकाण खास का आहे, चला आपण तिकडे जाऊनच बघूया. चला. तर हे साधंसुधं दुकान नाहीये. भारतातील आदिवासी जमातीमधल्या लोकांनी केलेले कलाविष्कार इथे आपल्याला पाहायला मिळतात. तर हे दुकान आहे पुण्यामध्ये, पर्वतीच्या जवळ, अगदी पर्वतीच्या पायथ्यालाच हे दुकान आहे आणि या दुकानाचं नाव आहे ट्राइब छत्री. तर आपण यांच्या ओनर कडूनच जाणून घेऊया की हे एक्झॅक्टली या दुकानाची कन्सेप्ट काय आहे आणि इथे काय काय आपल्याला पाहायला मिळेल. तर या आहेत आपल्या ट्राइब छत्रीच्या ओनर पूर्वा परांजपे मॅडम. तर या आपल्याला थोडंसं या शॉप बद्दल थोडं सांगतील की ट्राइब छत्री हे का नाव दिलंय आणि आपल्याला एक्झॅक्टली काय काय इथे बघायला मिळेल. ट्राइब छत्री म्हणजे यू विल गेट ऑल हँडीक्राफ्ट्स अंडर वन रूफ. म्हणजे एका छताखाली तुम्हाला सगळ्या गोष्टी, भारतातल्या सगळ्या कलाकृती बघायला मिळतील. कारण भारतात 700हून जास्त आदिवासी जमाती आहेत. बरं. पण असं आहे की प्रत्येक जमाती कलात्मक वस्तू बनवत नाही. पण आमचा जो उद्देश आहे तो भारतातल्या जेवढ्या कलाकृती आहेत, तर त्या ट्रायबल असो का त्या रुरल असो, त्या आम्ही अंडर वन रूफ आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या सगळ्या गावातले जे कलाकार आहेत त्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणून त्यांच्या कलाकृतीला कसा वाव देता येईल, त्यांची कलाकृती कशी घराघरापर्यंत पोहोचवता येईल ना, हा आमचा मेन उद्देश आहे. त्यामुळे इथले जे आता मी तुम्हाला दाखवेल ना, ज्या ज्या गोष्टी त्या इतक्या युनिक आणि क्रिएटिव्ह आहेत ना, हे तुम्हाला बघूनच कळेल. तर आपण एक एक फॉर्म बघूया. एक एक फॉर्म बघूया. हे खूप असं इंटरेस्टिंग वाटतात. म्हणजे हे ब्रासचं आहे का? हो, याला म्हणतात ढोकरा आर्ट. म्हणजे ही खूप जुनी ट्रायबल आर्ट आहे. अच्छा, ढोकरा आर्ट. ढोकरा आर्ट. आणि मोस्टली सेंट्रल इंडियामध्ये जेवढे स्टेट्स आहेत त्या सगळ्या स्टेट्स मध्ये जे ट्रायबल, एकदम कोर ट्रायबल आदिवासी जे आहेत ना, ती लोक ही आर्ट तयार करतात आणि एक एक गोष्ट करायला फार त्यांना वेळ लागत असतो. अच्छा. त्यामुळे ही खूप इंट्रिकेट वर्क आहे आणि ट्रेडिशनल आर्ट असल्यामुळे ही लोकांना आवडते पण खूप. तर हे काय आहे? हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे आदिवासी लोकांचं. आपण जसं महाराष्ट्रात तुतारी म्हणतो तसं याला तोडी म्हणतात. बरं. ही तोडी म्हणजे शंखासारखी वाजवतात आणि इथनं वाजवतात. सो याला वाजवायला पण ताकद लागते. आपण जनरल आपण घेतलं, ट्राय केलं तर आपल्याकडनं वाजणार नाही ती. सो हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे आणि हे पण ढोकरामध्येच येतं. अच्छा. आणि माडिया गोंड आदिवासी जे आहेत छत्तीसगड मधले ते किंवा सेंट्रल इंडिया मधले जेवढे स्टेट्स आहे सगळीकडे हे आर्ट फॉलो केली जाते. हा आर्ट फॉर्म बघत असाल की आता होम डेकोर मध्ये खूप वापरला जातो. तर हा ओरिजिनल आहे, म्हणजे ओरिजिनल पेंटिंग केलेला आहे आणि हा वुडन आहे, म्हणजे वुडन प्लेट्स आहेत आणि त्याच्यावरती पेंटिंग केलेलं इतकं सुंदर आहे. तर याला काय म्हणतात या आर्ट फॉर्मला? हे पिछवाई पेंटिंग आहे आणि पिछवाई पेंटिंग राजस्थानचं आर्ट फॉर्म आहे. आणि या वुडन वॉल प्लेट्स आहेत. म्हणजे आपण पेंटिंग जे लावतो ते साधारण पेंटिंग फॉर्म हा वुडन मध्ये केलेला आहे. आपण जनरली क्लॉथवर किंवा कागदावर करतो. सो हे जे फॉर्म आहे हा त्यांनी कपडा याच्यावर लाकडावर लाकडी प्लेट. कारण आता या खूप ट्रेंडिंग चालू आहेत की आपण घरामध्ये हॉलमध्ये वगैरे अशा वॉल प्लेट्स लावतो ना, तर ह्या ट्रॅडिशनल जर तुम्हाला टच द्यायचा असेल ना, तर ह्या खूप सुंदर ऑप्शन्स आहेत हे. आणि मेन म्हणजे ओरिजिनल आर्टिस्टने बनवलेले आहेत. सो या प्रिंट्स नाहीयेत. मला नवीन दिसत. हा कुठला आर्ट फॉर्म आहे? हा वेस्ट बेंगॉलचा आर्ट फॉर्म आहे. म्हणजे संथाल पेंटिंग असतं. संथाल ट्राईब आहे वेस्ट बेंगॉलचं. ती लोक हे करतात. त्याच्यामध्ये संथाल प्लस पट्टचित्र असं दोन्ही मिक्स आहे. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे हे जे फिगर्स आहे हे संथाल पेंटिंग मधले आहेत. अच्छा. आणि मेल आणि फिमेल असे आहेत हे. आणि हे जे आहे हे मेटल वर केलेलं आहे. सो डेकोरेटिव्ह पीस म्हणून आणि हँड पेंटेड आहेत. बरोबर बरोबर. हे पण एक जरा मला वारली पेंटिंग कडे जाते असं वाटतंय. तर याला काय म्हणतात? हे सिमिलर टू वारली. हे ओडिसाचं सौरा म्हणून ट्रायबल कम्युनिटी आहे. अच्छा. ती लोक त्याला ही जी पेंटिंग्स करतात त्याला ऍक्च्युली इडीताल म्हणतात.
आणि त्या पेंटिंग्सलाच आता हे जे आपण बघतोय हे टसर सिल्क वरती केलेलं आहे. बरोबर, म्हणजे आणि- खाली हे कापड आहे, कापडावरती हे पेंट केलेलं आहे आणि हे कलर पण नॅचरलच वापरत कलर पण असतील. नॅचरल आहेत आणि हे आपण माउंट केलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये सिमिलर टू वारली असल्यामुळे आपण बघू शकतो की त्यांचे डेली ऍक्टिव्हिटीज, फेस्टिवल्स बरोबर. आणि वेगवेगळे फॉर्म त्यांचे. खरं तर मला इथे एक एक अशा क्रिएटिव्ह आणि युनिक गोष्टी दिसत आहेत ना, की आपण डे टू डे लाईफ मध्ये किंवा इव्हन एक्झिबिशन्स मध्ये पण तुम्हाला अशा बघायलाही मिळत नाहीत. अशा गोष्टी मला इथे दिसतात. याला काय म्हणतात हे, म्हणजे आय थिंक सो काय आहे हे ओडिसाचं आर्ट आहे आणि हे दशावतार चित्र केलेलं आहे. अच्छा. आणि हे वुडन फॉर्म्स आहेत, हे सगळे वुडन कटआउट्स आहेत. आणि हे आपण जे चटई म्हणतो त्या चटईवरती हे वुडन आर्ट फॉर्म जे आहेत दशावतारचे 10 अवतार, त्याच्यामध्ये अच्छा. प्राणी, पक्षी, गणपती असे सगळे प्रकार येतात. आणि ओडिसाचं हे एकदम ट्रेडिशनल आर्ट फॉर्म आहे आणि कलरफुल, मोस्ट कलरफुल आहेत सगळे. त्यामुळे मुलांनाही इतकं आवडतं. त्याच्यामध्ये फिश आहे, गणपती आहे खूप. आणि हे आपल्या घरामध्ये आपल्याला थोडंसं हँगिंग काही ऑप्शन्स हवा असेल ना, जो एक Yes. ट्रेडिशनल टच देईल, कलर्स ऍड करेल, तर हे खूप सुंदर ऑप्शन्स आहेत. मला हे फिश पण खूपच आवडले, कलरफुल आहेत आणि मेन म्हणजे हे वुडन आहे सगळं. या सगळ्या गोष्टी मोस्टली ज्या ट्रायबल लोक किंवा आपले इंडियामध्ये जे सगळे कम्युनिटी आहे, जी लोक आर्ट फॉर्म मध्ये आहेत, एक त्यांची विशेषता अशी की कोणीही प्लास्टिकचा वापर करत बरोबर. नाही, सगळे नॅचरल गोष्टींचाच वापर करतात. सो ही खूप जमेची बाजू आहे आपल्या सगळ्यांना. आणि आपण ह्या गोष्टी जपल्या पाहिजेत. अगदी. खरं तर हे वॉल फ्रेम्स आहेत, म्हणजे डायरेक्ट तुम्ही फ्रेम्स वगैरे केलेले आहेत. बरोबर. तर या फॉर्मला काय म्हणतात? हे आपलं फेमस मधुबनी फॉर्म आहे, म्हणजे मिथिला चित्र ज्याला म्हणतात. आणि हे डायरेक्ट तिथले जे स्टेट आणि नॅशनल अवॉर्डीज आहेत बरं. त्या सगळ्यांनी बनवलेले पेंटिंग्स आपल्याकडे आहेत. आणि हे पेंटिंग जे आहे हे हँडमेड पेपरवर केलेलं आहे. आणि ह्यांचं ट्रेडिशनल जे राधाकृष्ण आहे ते पेंटिंग आहे. सो हे मोस्ट कलरफुल आणि खूप व्हायब्रंट कलर्स असलेलं खूप आवडतं सगळ्यांना. आणि रेडी टू यूज, म्हणजे तुम्ही डायरेक्ट वॉलवर लावू शकता, फ्रेम्ड आहेत. बरोबर. हा सुद्धा वेगळा आर्ट फॉर्म आहे का? म्हणजे आता हे जे दिसतं, आय थिंक सो ज्या झाडं आणि त्याची पानं दिसतात, आणि हा वेगळा आर्ट फॉर्म आहे. हे दोन्ही एकच आर्ट फॉर्म आहे. अच्छा. हे उडीसाचं पट्टचित्र जे आर्ट फॉर्म आहे ना त्या स्टाईल मध्ये येतं. पण हे दोन्हींची एक विशेषता आहे की दोन्ही टसर सिल्क वरती केलेले आहे. ही लक्ष्मीचं चित्र आहे आणि हे ट्री ऑफ लाईफ आहे. बर. म्हणजे हे टसर सिल्क जे म्हणतो त्याच्यावरती आहे, म्हणजे हे कापड आहे, कापडावरती पेंट केलेले आहेत. हे इतके छान असे डिटेल्ड काम आहे याच्यावरती. आता तुला मी एकदम वेगळी गोष्ट दाखवणार आहे. आता हे असं बघून तुला काय वाटतंय, काय असेल यात? असं वाटतं काहीतरी कापडाचा रोल आहे. हा, पण आता बघतो. हे जे वेस्ट बेंगॉलचं हे पट्टचित्र आहे. आणि इतकं सुरेख फॉर्म आहे हा पट्टचित्राचा. कलर सुद्धा इतके सेटल कलर सगळे वापरले गेले त्याच्यामध्ये. आणि हे जे आहे हे हँडमेड पेपर जो असतो तोच वापरला गेलाय. पण मागे ही लोक जे आर्टिझन्स असतात ना त्याला मागे कापड स्टिक करतात पूर्ण. सो ते स्टिफ राहतात. बरोबर. आणि हे जे आर्ट फॉर्म आहे याच्यामध्ये प्रत्येक जे पेंटिंग आहे त्याच्या मागे स्टोरी आहे. अच्छा. म्हणजे आता इथे सगळे आता बरोबर सगळे मासे दिसतात वेगवेगळ्या आकाराचे, शेपचे. हा एक मोठा मासा दिसतोय आणि म्हणजे त्याच्या मागे स्टोरी आहे. प्रत्येक पेंटिंगच्या मागे काही ना काहीतरी स्टोरी असते. आणि याच्या मागे जी स्टोरी आहे ते फिश मॅरेज आहे. बरं. आणि ते बांगलामध्ये या फिश मॅरेजचं खूप छान पद्धतीने गाणं म्हणून डिस्क्राईब करतात तिथले जे आर्टिझन्स आहेत. सो ते ऐकायला पण इतकं मधुर आणि छान वाटतं, असं वाटतं ऐकतच राहावं. अच्छा. म्हणजे माशांचं लग्न अशी ही स्टोरी आहे आणि त्याचं हे पेंटिंग आहे. किती सुंदर ना. सो आता तुला मी अजून एक वेगळं एकदम सुंदर कलात्मक पेंटिंग दाखवणार आहे. बरं. आणि ते पूर्णपणे हाताने केलेलं आहे. याच्यावर तुझा विश्वासच बसणार नाही. अरे बापरे, हे प्रिंटेड वाटतंय आणि पण पूर्ण हाताने केलेलं आहे ते. बापरे. एक पिसारा पूर्ण. किती डिटेल्ड असं. आणि ब्रश स्ट्रोक आहेत. ते ब्रश ऍक्च्युअली 0 पेक्षाही बारीक ब्रश असतो. पण हा जो ब्रश आहे ना हा खारुताईची जी शेपटीचे केस असतात बरं त्या केसांपासून तयार केलेला असतो. आणि हे जुन्या काळातले ब्रश आहेत त्यांचे. म्हणजे एखादी पिढी जी आज काम करते त्यांचे आजोबा, त्यांचे वडील, त्यांच्या काळातले ते ब्रश आहे. कारण आता या सगळ्या गोष्टींवर बॅन आहे. बरोबर. त्यामुळे ते सगळे जुने ब्रश वापरतात. त्यामुळे एवढं डिटेलिंग येऊ शकतंय. अदरवाईज
नाही, कारण आताच्या आता काळात आपण शक्य 0 नंबर ब्रश जरी घेतला तरी एवढे बारीक स्ट्रोक येऊच शकत नाहीत. इतके डिटेल, म्हणजे मला तर हे विश्वास तर बसतच नाहीये की हे हाताने बनवलेलं आहे. कारण असं वाटतं प्रिंटेड एम्बॉस्ड केलेलं हे पेंटिंग वाटतंय. आणि हे मला कलर सुद्धा वेगळे हो, वाटतात. हे कलर्स जे आहेत हे स्टोन कलर्स म्हणतात. हे बर. ऍक्च्युली राजस्थानचं मिनिएचर पेंटिंग आहे. बर. म्हणजे अफगाणिस्तानामधले जे स्टोन्स असतात, कलर्ड स्टोन्स, ते स्टोन आणून त्याच्यामध्ये झाडावरचा जो आपला डिंक असतो तो बर. डिंक मिक्स करून त्याचा रंग बनवतात आणि मग अच्छा. तो प्रोसेस करून याच्यावर अप्लाय करतात. बर. म्हणजे त्याला ही हे प्रोसेस तेच दगड आहेत का? हे जेमस्टोनचे कलर्स आहेत. बर. आणि ते जे आपण पेंटिंग वापरतो, हे करतो, ते थोडेसे वेगळे असतात, पण हे पण ओके. वापरले जातात बर. आणि ते पण वापरले जातात. म्हणजे हे जे असे कलर सुद्धा नॅचरल आहेत. म्हणजे ते दगडांपासून हे कलर्स, इतके व्हायब्रंट कलर्स, मला विश्वास बसत नाहीये खरं. पण इतकी सुंदर कलाकृती आहे ही. इतक्या बारीक, म्हणजे खारुताईच्या शेपटीच्या केसापासून बनवलेला ब्रश आहे, जो 0 नंबर काय 000 नंबर पेक्षा कमी त्याचे स्ट्रोक्स येत आहेत. इतकं सुंदर हे पेंटिंग आहे, खरंच कमाल. घरामध्ये वॉल डेकोरसाठी म्हणजे हँगिंग खूप सुंदर असे हे पीसेस आहेत. आपण एंट्रीवेला लावले तरी खूप छान दिसतात. किंवा जर तुमच्याकडे जर ऍक्सेंट वॉल असेल ना, तर तिथे लावण्यासाठी हे पीसेस खूप सुंदर दिसतात. हे मला खूप क्यूट असं आऊलचं बास्केट दिसतंय. हे काय आर्ट फॉर्म आहे हा? हा वेस्ट बेंगॉलचा आर्ट फॉर्म आहे. आणि हे पूर्णपणे इको फ्रेंडली, आपण जे गिफ्टिंग मध्ये म्हणतो असं हे पूर्ण इको फ्रेंडली आहे. कारण याच्यामध्ये ज्यूट आणि कागद याचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे हलकं पण आहे. पण बनवायला पण तेवढंच पूर्ण हाताने बनवलेलं आहे. ही पूर्ण एक जी तुम्हाला ज्यूटची रश्शी दिसते आहे, ही पूर्णपणे हाताने तयार केलेली आहे आणि त्याच्यावर लावलेली आहे. पण त्यातूनही किती सुंदर कलाकृती आणि गोड असे आउटलेट्स आहेत. किती सुंदर. आणि गिफ्टिंग साठी तुम्हाला इकडे इतके कमाल ऑप्शन्स मिळतील ना, त्यामुळे तुम्ही इथे नक्की भेट द्या. कारण मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दाखवता येणार नाहीये, त्यामुळे तुम्ही या दुकानाला नक्की भेट द्या आणि तुम्हाला इथे क्रिएटिव्ह गोष्टी नक्की मिळतील. तर याच फॉर्म मधलाच हा प्रकार आहे का? हे काय आहे? घोडा, म्हणजे वेस्ट बेंगॉलची खूप स्पेशालिटी असलेला हा घोडा. म्हणजे याची एक विशेषता अशी आहे की याची आपण ही, अच्छा, आणि याच्यामध्ये ते लोक ग्रेन स्टोरेज करतात. म्हणजे धान्य साठवण्यासाठी आणि जे परत लागवड करायची आहे जे धान्याची, ते याच्यामध्ये स्टोरेज करून ठेवतात. आणि परत अगेन ते कागदी लगद्याचं आणि ज्यूटच असल्यामुळे त्याला युनिक असल्यामुळे आणि दिसतं पण छान. हे पूर्ण लोकरीचं काम आहे. अच्छा. लोकर. म्हणजे किती विचार करून एखादी गोष्ट, म्हणजे जर तुम्हाला घरामध्ये ठेवायचंच आहे धान्य साठवून, तर अशा खराब अशा डब्यामध्ये ठेवण्याची इतकं सुंदर असं एक कलाकृती, म्हणजे तुमच्या घरामधली शोभा पण वाढवणार आहे. किती सुंदर काम आहे हे. मी पहिल्यांदा बघितलं असं काही. ऍक्च्युली आर्टिस्ट पण रेअर आहेत. म्हणजे आता जो एक माणूस आहे तो जवळजवळ 75 वर्षाचा हा आहे करणारा. पण त्याच्या घरातली लोक, एकच मुलगा आहे जो ही आर्ट फॉलो करतोय. आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो, पण हा माणूस एकच आम्हाला दिसला. कुठेही आम्ही गेलो तरी दुसरा माणूस नाही अजून ही आर्ट फॉलो करणारा. किती युनिक आहे हे तुम्हाला कळलं असेल आता. काय आहे म्हणजे याच्यावरती डिझाईन पण आहे, बांबू. एक्झॅक्टली काय आहे हे? हे आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट अगेन. बर. आणि छत्तीसगडचे जे माडियागोंड आदिवासी आहेत त्यांनी बनवलेलं आहे आणि हे संपूर्ण बांबूपासून केलेलं आहे. बर. आता आपल्याला पावसाचा आवाज ऐकायचा असेल तर आपण बघा हे कसा तयार होतो पावसाचा आवाज. वाव वाव. म्हणजे एक्झॅक्टली असं पावसाची सुरुवात कशी होते तसा. झऱ्याचा आवाज, खळखळता झरा आहे. हो. किती सुंदर आवाज येतोय ह्याचा. ऍक्च्युली असा खरंच वाटतं की पाण्याचा जो असा खळखळ आवाज येतो तो. हा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणून पण हे वापरलं गेलेलं आहे. ते बऱ्याच म्युझिक कंपोजर्सनी याचा वापर केलेला आहे आपल्या कंपोजिशन्स मध्ये. सो हे पण एक युनिक ट्रायबल आर्ट आहे छत्तीसगडचं. किती सुंदर अशी ही किटली आहे, हँड पेंटेड. आणि ह्याच्यावर पटचित्र आहेत, म्हणजे यावरती सुद्धा स्टोरी आहे. हे पण खूप सुंदर आहेत. ही ऍक्च्युली ना जुनी पत्र आहेत
आणि त्याच्यावरती हे असं मिनिएचर आर्ट केलेलं आहे. किती सुंदर असे हे गणपती पेंट केलेले आहेत. खूपच छान आहेत. हे असे गिफ्टिंगसाठीचे ऑप्शन्स आहेत ना, खरंच सुंदर आहेत. किंवा हे अशा ज्या फ्रेम्स आहेत ना, हे आपण फ्रेम करून पण घरामध्ये लावू शकतो. तुम्हाला इथे बघितलंच असेल तुम्ही की सगळं कव्हर करणं शक्यच नाहीये. तुम्ही नक्की या दुकानाला व्हिजिट करा. तुम्हाला घर सजवण्यासाठीच्या, गिफ्टिंगच्या अशा इतक्या युनिक क्रिएटिव्ह वस्तू मिळणार आहेत. यांचा वेबसाईट, कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल ॲड्रेस मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तो तुम्ही नक्की चेक करा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल. या व्हिडिओ मधलं तुम्हाला काय नक्की जास्त आवडलं हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण भेटूयात अशाच कमाल व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत बाय.